त्या संदर्भातले माझे प्रयत्न असणार आहे. लाडक्या बहिणीमुळे आता मजुरी वाढली हो शेतकऱ्यांची. आता तसे मजुरी रेट वाढलेलेच आहेत ना. मिळतच नाही. आता ठीक आहे ना, तुम्ही आता सगळं बहिणीवरच अवलंबून कावर राहता? तुम्ही काम करायला पाहिजे पुरुषांनी, सगळं बहिणीनेच करावं असं. आता ठीक आहे, आम्हाला निवडणुकीला बहिणीची गरज होती, पण मग पुरुषांनी काय करायचं? त्यांनी काम नाही करायचं का? सर, शेतकरी आपण एक नमो महान सन्मान योजना, त्यात महिलांनाही पैसे देतो, शेतकरी महिलांना, आणि डीबीटी देतो. आता लाडकी बहीणमुळे जर दोन्हीकडे लाभ घेतला तर जवळपास 20 लाख महिलांना त्याचा फटका बसणार आहे, त्या बाद होणार आहेत. त्यांना लाभ घ्यावा लागेल किंवा लाडकी बहीणचा घ्यावा लागेल. हे बघा, एका वेळेस 2 ठिकाणी लाभ घेता येत नियम आहे, त्यामुळे तो निर्णय त्या महिलांनी घ्यायचा आहे. त्यांनी लाडकी बहीण योजना घ्यायची की पंतप्रधान योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा, तो त्यांनी ठरवायचा आहे. त्यामुळे त्यांना मात्र लाडक्या बहिणींना, महिलांना अधिकार प्राप्त व्हावे, त्यांना घरामध्ये आर्थिकदृष्ट्या मदत व्हावी, या भावनेनं स्वतंत्र पायावर उभं राहता यावं. आणि आपल्याला कल्पना आहे, आपण सर्वजण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये 1 महिला असते, 2 महिला असतात, 4 महिला असतात. महिला हे ते पैसे ती प्रपंचासाठीच 100% वापर करते, ती दुसरीकडे वापर करतच नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे ती प्रपंचासाठी यूज करणार, मुलाबाळांना काहीतरी देणार, डबे तरी देणार, बिस्किट तरी घेणार, काहीतरी ते घरामध्येच करणार. त्यामुळे हे पैसे योग्य स्थितीमध्ये चालले. आणि अलीकडे जो महिलांचं शोषण हा जो विषय होता तो हळूहळू कमी होत चाललाय. अलीकडे महिला स्वतंत्र झाल्या, स्वायत्तता मिळाली त्यांना. त्यामुळे शासनाचं त्यामध्ये फार मोठा सहभाग आहे. आणि येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये महिला आरक्षणाचं बिल विधानसभा आणि लोकसभेला येणार आहे. त्यामुळे 33% महिला आता ऑलरेडी 30%पासून 50% पर्यंत महिला लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येणार आहे. त्यामुळे हळूहळू तुम्ही सुधारून घ्या. हा निर्णय झालाय का? कारण लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेत असतील तर कृषी सन्मान योजनेचे पैसे वजा होतील. हा निर्णय झाला नाही, पण दोन्हीपैकी एक योजनेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवावा अशी सर्वसाधारणपणे विरोध रोहित पवारांनी केलाय की हा सरकारने निर्णय घेऊ नये, घेतल्यास त्याला विरोध आमचा केला. नाही, बघा, तो राजकीय विरोध आहे. राजकीय विरोधाला मी त्याला काय फार खारा देत नाही. माझं मत असं आहे की जेव्हा सर्वसाधारणपणे राज्य सरकारच्या कुठल्याही योजनेमध्ये एका माणसाला 2 योजनेचा फायदा घेता येतो का? नाही येत. एक शेतकरी 2 बँकेकडनं एकाच जमिनीवरती कर्ज घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मग जे नियम इतरांना आहेत तेच नियम महिलांना लागू होतील. योजना असू द्या वेगवेगळ्या, पण तो कसा तो निर्णय द्यायचा की नाही द्यायचा, मग शासनाला GR काढावा लागेल स्पेशल की 2 योजनेचा फायदा महिला घेऊ शकतील. दॅट्स ऑल. ते कधी नाराज होते? तुम्हाला कोण सांगितलं नाराज आहे? मला काय वाटत ते नाराज आहे म्हणून. तुम्हालाच वाटतं ते नाराज आहे? जो जे वांछील तो ते लाभ. ज्यांना जिथं जायचंय तिथं जाऊ शकतील, ते काय अडचण नाही. त्यांना केंद्रात जायचं तर अरे त्यांना विचारलं त्यांना काय आवडेल ते. मला मी कसं सांगू त्यांना काय आवडतं? हा प्रश्न त्यांना विचारलेला योग्य राहील. नाही, माझे नेते अजितदादा पवार आहेत. माझे नेते अजितदादा पवार आहे आणि माझे नेते आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. थोडं माझे नेते दुसरं कोण नाही. पक्ष दुर्लक्ष करतोय त्यांच्या मागणीकडे? नाही, असं काही नाही. पक्षाने पुष्कळ लाड केले. आता काय करायचं राहील? लाड किती लाड करायचे मला सांगा तुम्ही. पुष्कळ लाड केले पक्षाने. भाजपमध्ये जायच्या तयारीत आहेत अशी चर्चा. तो त्यांचा निर्णय आहे. त्यांना योग्य वाटतं तो निर्णय ते घेऊ शकतात. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पालकमंत्री पदावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय तो लवकरात लवकर निर्णय घेतील. पवारांनी बीडचं पालकमंत्री पद घ्यावं अशा पद्धतीची मागणी होते. बजरंग सोनवणे वगैरे या सगळ्या मंडळींनी केलं की बीडमध्ये ज्या पद्धतीने सध्या आहे सगळ्या घडामोडी घडतायत त्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी तिथलं पालकमंत्री पद स्वीकारावं. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला माझ्या वाटण्याशी काही संबंध येत नाही. मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील तो निर्णय दादाही मान्य करतील आणि आम्हालाही मान्य करावा लागेल. विषय सगळेच मान्य करतील. तर शेवटी कसं आहे, टीमवर्क आहे. टीमवर्कमध्ये जो निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला तो सर्वांना मान्य करावा लागतो. बोलताना बोलला की राज्याची आर्थिक स्थिती चांगली झाल्यानंतर 4 सामान्य राज्याची स्थिती चांगली नाही का? चांगली नाही आणि वाईटही नाही. शेवटी कसं आहे की
आर्थिकदृष्ट्या या आमच्या महिला भगिनीमुळे तिजोरीवर जो थोडासा बोजा पडलेला आहे तो शेतकऱ्यांसाठी आम्हाला सरप्लस करता येत नाही, म्हणून जरा आम्ही मागे पुढे करतो आहोत आणि मागे पुढे करून त्यातून जरा थोडीशी उत्पन्नात वाढ झाली की आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं मागे पुढे होईल, पण ते कधी ना काहीतरी होणार 100%. शेतकऱ्यांच्या सगळ्या कर्जमाफीला लाडक्या बहिणी अडथळा नाही अजिबात नाही. आम्हाला हे बघा, जर शेतकऱ्यांच्या जर लाडक्या बहिणींना शेतकरी अडथळा ठरत होते तर मग शेतकऱ्यांना आम्ही 7 हॉर्सपावरपर्यंत वीज बिल का बरं माफ केलं? 15,000 कोटी आम्ही शेतकऱ्यांना दिलेच ना, दिले नाही का राज्याने? मग ठीक आहे, 40-42,000 कोटी रुपये आमच्या महिलांना गेले असतील, कमी जास्त प्रमाण झालं असेल, आणखी थोड्याफार प्रमाणात पैसे मिळाले की कर्जमाफीचा निर्णय होईल, त्यामुळे असं काही नाही आहे. हिंगोलीमध्ये एक व्हिडिओ फिरतो शेतकऱ्याचा, बारदाना नाही म्हणून सोयाबीन विक्रीला नाफेडनं तिथे थांबवलेला आहे आणि रडतानाचा तो व्हिडिओ आहे. तर अशा पद्धतीने राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी चित्र दिसतंय, तर काय त्यावर आपण करणार? आता हे व्हिडिओ कशाचे कसलेही करू शकतात, काय तो व्हिडिओचं काय त्याच्यावरती ऑथेंटिक काय समजायचं? जोपर्यंत माझ्यापर्यंत आलेलं नाही, मला माहिती नाही, तोपर्यंत त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही. ऑथेंटायझेशन काय त्याला? सर, मराठा संघटना असतील, सुरेश धस असतील, सगळ्यांकडनं मागणी होती की मुंडेंना मंत्रिमंडळात वगळलं जावं जोपर्यंत बीडच्या घटनेचा न्यायालयाचा निकाल येत नाही. काय नाही, तो बघा, तो संपूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री महोदय आवाज घेऊन तो निर्णय ते घेतील. तुमच्या पक्षातलेही आमदार तशी मागणी नाही, असं तर माझ्या कानावर काय आलं नाही. ते बीड जिल्ह्यातले आहेत, ते त्यांच्या जिल्ह्यातले त्यांचं मत असू शकेल, मी नाही म्हणत नाही, परंतु त्यांचा विचार आहे तो. परंतु हा अधिकार शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदयांचाच आहे. पण ती बीड मधली घटना पाहता संतोष देशमुख यांची हत्या, तुमचं काय मत आहे? तुम्हाला तिथे आता नवीन एसपी बसलेला आहे, एसपीची बदली झालेली आहे, चौकशा सुरू आहेत, चौकशी अहवाल येत आहेत, आरोपी गजाआड झालेले आहेत, त्याच्यामुळे 2 दिवसात लगेच रिपोर्ट येतील असं नाही, थोडंसं वाट पाहावी लागेल. 8-15 दिवस मीडिया आपलं कायमस्वरूपी चालूच आहे ना, कुठं बंद झाला आता काय? शेवटची मुलाखत थोडीची 2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपण 4,193 कोटी रुपयांचं अनुदान दिलं होतं. त्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी साधारणतः 1,200 कोटी रुपये आपण खर्च केले. ते साधारणतः कुठं खर्च झाले त्याची माहिती मिळेल का? आहे का आहे? आणि आतापर्यंत साधारणतः 600 कोटी रुपये अनुदान वाटप शेतकऱ्यांना झालंय. काकीच्या आधार संमती पत्र आणि त्यामध्ये वाटप अजून झाले नाही, त्या उर्वरित निधीचं काय? असे 2 प्रश्न. बघा, ते ऑथेंटिक त्यांचं पेपर्स आल्याशिवाय त्यांना अनुदान मिळणार नाही. तर जोपर्यंत ते कशामुळे राहिले ते बघावं लागेल. त्यांचे पेपर्स अपूर्ण असतील तर मग त्यांना ते अनुदान मिळणार नाही. नंबर 1. आणि पहिला प्रश्न काय विचारला तुम्ही? प्रचार आणि प्रसिद्धीसाठी आपण एक वेगळा GR काढला होता आणि त्यात अनुदान ज्या वेळेला जाहीर झालं त्यामध्ये 2% काहीतरी निधी आपण प्रचार प्रसिद्धीसाठी. नाही, बघा, जाहिरात बाजी किंवा जाहिरात हा विषय वेगळा आहे. कुठल्याही सरकारमध्ये पब्लिसिटीसाठी नाही, परंतु लोकांच्या प्रबोधनासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. काय करावं, काय करू नये, कोणाकडे जावं, कोणाकडे अर्ज करावा, एकीकडे सरकार घोषणा करणार आणि दुसऱ्या लोकांना काहीच करणार नाही, कोणाला भेटायचं. त्यामुळे काही गोष्टी ह्या लोकांना स्पष्टता येण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्या गोष्टी झाल्या असतील तर ते काय फार गैर नाही आणि फार मोठा खर्च झालेला नाही. तो किरकोळ खर्च आहे, तेवढा खर्च तर करावाच लागतो शासनाला. तर विधानसभा निवडणुकीनंतर जो शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन्ही एकत्र यावेत अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. तसं थेट वक्तव्य सुद्धा केले जाते. जसं काही दिवसापूर्वी रोहित पवारांच्या आईने सुद्धा तसं वक्तव्य केलं होतं. काल आशाताई पवार, जागृत पवारांच्या त्यांनी सुद्धा अशा पद्धती एकत्र यावं. काय भविष्यात असं नाही, माझ्या कानावर काही आलं नाही, पण झाले तरी आम्हाला काय, म्हणजे आम्हाला तर चांगलीच गोष्ट आहे. वाईट काय? तुम्ही होत असेल तर वेल अँड गुड. एकत्र यायला पाहिजे. मोठ्या आम्ही जातो ना, मोठ्या साहेबांना भेटतो, असं काही नाही. मोठे साहेब कुठं आम्हाला चिमटा घेतात, कोणाच घेत नाही. राजकीय दृष्टीने एकत्र आलं पाहिजे. एकत्र आलं पाहिजे. नाही, चांगली गोष्ट आहे ना. काय बिघडलं? जर कलेक्टिव्हली जर संख्या वाढत असेल, माणसं वाढत असतील, पक्ष वाढत असेल तर वाढवला पाहिजे. तुम्ही आवाहन करताय पवार साहेबांना की या तुम्ही आमच्यासोबत? मी आवाहन करण्या एवढा मोठा माणूस नाही. मी पवार साहेब फार मोठे आहेत आणि कर्मधर्म संयोगाने त्यांनी जे खातं केंद्रामध्ये सांभाळलं आहे त्याच खात्याचं मला मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे मी नशिबान समजतो स्वतःला. मी सुरुवातीलाच सांगितलं. त्यामुळे ठीक आहे. हा, 100% घेऊ ना, कोणाचंही घेऊ. साहेबांचं तर घ्यावंच लागेल.
पण इतर कुठलाही गल्लीबोळाचा शेतकरी जरी आला आणि तो सांगितलं मला तुम्हाला सांगायच्या काही गोष्टी, आय एम नॉट अ परफेक्ट मॅन. आयुष्यामध्ये माणूस कोणीच परफेक्ट नसतो. त्यामुळे कोणाकडूनही माहिती घेतल्याने काय कमीपणा येत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी माहीत नाही त्या गोष्टी कोणी सांगितल्या तर आपल्याला घ्यायला काय अडचण नाही, ज्ञान घ्यायला. बीडचं प्रकरण तुम्ही पाहताच, जरांगे असं म्हणतात जर त्या प्रकरणातले आरोपी सुटले तर मुंडेंना रस्त्यावर फिरू द्या. अरे बाबा, कृषी खात्याचा